एक तेरे सिवा मेरे होठों पे कोई नाम नहीं, अपना भी हाल तुम्हारे जैसा ऐसा दिल, बस याद तुझे करते हैं और कोई काम नहीं। आजा आजा अब कैसा शर्माना, धीरे धीरे से दिल को चुराना। वो अंदाज़ हो, तो पुराना सा कोई वो अंदाज़ हो, सुन सको तो सुनो, धड़कनों की ज़ुबान, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ। हम यहाँ
तुम्हाला आज डान्स करायला मिळाला या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची लागली असणारे सन्माननीय गोपाळ नाना इंदूरकर मार्गश्री नागावचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे संभाजी दादा विपुलकर मार्गश्री गावचे उपसरपंच यांच्यामुळे असा हा कार्यक्रम तुम्हाला अनुभवायला मिळाला. डान्स करून कसं वाटलं कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? छान वाटलं कार्यक्रम बघून. पहिल्यांदा महिलांना स्टेजवर मन मोकळं करून नाचता लावतं. तुझी बसल्या महिला स्टेजवर नाचता येतात त्यामुळे मी नाचाचं खूप आभार करते. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. या वहिनी यांना डबल स्तर यांच्यानंतर बोलून तुम्ही येत ना. चला संघर्ष भाऊ सगळेजण गावामध्ये यात्रा करत होते त्यावेळेस भरत दादा आमच्या बरोबर 7 वाजल्यापासून हे सगळं नियोजन करण्यासाठी भरत काटकरीत आलेले होते. भरत दादासाठी जोरात टाळ्या होता. चला रेडी गाणं सुरू झालं की तुम्हाला सुरू व्हायचं. चला आणि सुटला माझा परावा मी नव्हते भाण्यात आणि सुटला माझा परावा मी नव्हते भाण्यात आणि काळू व्हायचं वारा माझ्या भरलेला तुमच्या मनातलं गाणं जे तुम्हाला
येते कसं चला म्युझिक डबल काय
त्या समाधान वाटतंय. क्या बात आहे, क्या बात आहे. यांना डबल सीट आहे. चला पुढच्या वेळी सगळ्यांना समाधान वाटलं म्हणजे विचार करा, त्यांचं वय नाही म्हटलं तरी 60च्या पुढेच असेल तर त्यांना सुद्धा समाधान वाटलं. ते फक्त आपल्या गोपाळनाना विनोदकर यांच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आलं. खूप मोठा शब्द त्यांच्यासाठी एकदा जोरात कळायला पाहिजे. रेडी म्युझिक. Beso ci paro nega, che si riconosca,
पूर्ण म्हणता येत नाही. तुम्ही डान्स करायला आले का? मग इथं जरा बसा आता, ह्यांचं होऊ द्या. या इथं बसा, दोघी इथं बसा, तुम्ही जोडीनं बसा, दोघी इथं बसा बसा बस बस. आपण नंतर बोलू काय करायचं ते, पण या डेअरिंग स्टेजवरती आलं त्याच्यासाठी काय वाचवा, अशी डेअरिंग लागते स्टेजवर यायची. हा यांना डबल दिला ना, बसा बसा, स्टँड घ्या फक्त स्टँड. हा बस चला या बाई. दिगंबर भाऊ नाचायचं नाही, पण वेडिंगसाठी स्टेजवरती आहे एकदा. ते म्हणतात, ते काय म्हणतात माहिती का? ऐका ना, थांबा एक मिनिट. ते काय म्हणतात, वहिनी म्हणतात एवढ्या लोकांसमोर माझं ऐकत नाही. पण आपण ऐकलं पाहिजे, महिलांचा कार्यक्रम आहे, महिलांना आपण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. दिगंबर दादांसाठी खरोखर जोरदार टाळ्या वाजवा, हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. या भाऊ, मी सांगतो म्हणून एक मिनिट या, फक्त स्टेजवरती यायचं, जोरात टाळ्या भाऊंसाठी द्यायला पाहिजे. या भाऊ, तुमचं लग्न कधी झालं? 2 वर्ष झाली. मग 2 वर्षात लगेच कसं ऐकलं पाहिजे? आमच्या भाऊंना तुम्ही असं कब्जात घ्यायचं बघताय का? तिच्या अजून इकडे चालणार नाही, इकडे राजकडे लक्षात ठेवा, तोर नाही. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे लगेच असे कब्जात नाही देणार. पेट्यामधून निघून आलेले दिल्लीमधून ते मावळे येते, तुम्ही बाया लगेच त्यांच्यावर चालू करायचा प्रयत्न करताय. हे काय म्हणतात, ऐकत नाही म्हणतात. ऐकते. हे बघा, काही गोष्टी बरोबर असतील तर ते ऐकणार ना, मग काही गोष्टी चुकीच्या असतील तर ते ऐकणार नसतात. मोबाईलवर बसून काय माझं सगळं आहे. पण तुमचं प्रेम आहे का त्यांच्यावर? खूप ना. मी म्हणतो, माझी बायको जेवढं माझ्यावर प्रेम करते ना जगात ना, तुम्ही कुठलीच बायको त्याच्या नवऱ्यावर प्रेम करत नसेल. प्रेम करतात, मी नाही म्हणत नाही, पण माझी बायको आहे ना माझ्यावर खूप प्रेम करते.
आता किती वाजले? 1:30 वाजले. तुम्ही घड्याळ जर बघितलं तर बघा 1:30 वाजून गेलेला आहे. आता घरी जायला मला इथून तास 2 तास लागतील कार्यक्रम संपल्यानंतर. म्हणजे पहाटेचे 4 जरी वाजले तरी मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत माझी बायकोची होती. तिचा प्रॉब्लेम असा आहे की तुला येत नाही स्वयंपाक. त्याच्यामुळं मी घरी गेलो तिला समजलो मी स्वयंपाक करतो. स्वयंपाक झाला की मग आम्ही दोघं जेवतो. परत भांडी घासून मी झोपतो. तसं तुमच्या बायकोचं तुमच्यावर जास्त प्रेम असेल तर माझ्यासारखं असं काम करायला लागतं. ठरवा बाबा तुमचं बायकोचं प्रेम हाय का नाही. भाऊ तुम्ही आता आलात, आता मी तुम्हाला डान्स करायला नाही लावला. कारण आता तुम्हाला मी बोलवलंय बघा आता डान्स करायला नाही. इथे दोघं जण थांबायचं, तिकडे म्युझिक सुरू होईल, दोघांनी इकडे चालत यायचं रॅम्प वॉक. हातात हात घालून तुमचीच पार्टी, टेन्शन घ्यायचं नाही, उचलून घेतली तरी चालेल. असं समजा आज जेजुरीमध्ये लग्न कालच झालंय आणि बिचारीला घेऊन चाललोय 5 पायऱ्या उचलायच्या. चला रेडी. किती घाबरतात तुम्हाला बघा. दिगंबर दादा मोठ्या मोठ्या मनाने स्टेजवरती आले. एकदा दिगंबर दादांसाठी जोरदार टाळ्या. यावेळी तुम्ही जर गाणं बघितलं असेल ना त्याने कसं केलं यावेळी कुठलं घेतलं होतं गाणं आपलं यांना याच्यासाठी येण्यासाठी कुणीच नव्हतं हे गाणं वैरी नाही ते गौतमी स्टेप कसली डेंजर केली माहिती का तेच गाणं घे कुणीच नव्हतं रे गाणं. चला वैरी तुम्हाला वाईट
तुम्हाला तर साडीच्या नॉर्मल सुद्धा घेतलं नाही म्हणजे या बाबा पैसे चांगला डान्स करायला पुढे घ्यावा मुळीचे भोवतले काना 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 माझ्या मना मुळीचे भोवतले काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना तुझ्यासाठी आले तुम्ही पुण्यामध्ये खेळायला आला माझं नाव माने रे. कुठे तुम्ही माहेर कुठे तुमचं तुमचं म्हणजे कुणाकडे आला तुम्ही ऋतुबाई मोरकर यांच्या घरातली. ही पेमेंट करायची तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगायला लागते बाबा वहिनी यांचं पेमेंट कट करू का तुम्हीच याचं कट करू का पेमेंट नको 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 हां बरं या 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 शांत व्हा जरा तुम्हाला दम लागलाय ना मुलं जरा शांत होऊ द्या काय प्रॉब्लेम नाही हां इथे कोणाकडे आला नतू भाऊ इंगुळकर आणि तिकडे तिकडे कुठे राहता तुम्ही तिथे कुठे राहता अमराज चौकात राहता अमराज चौकात आमचा कार्यक्रम झाला होता तिथे विचारणे पैठणी जिंकली म्हणल्या आणि इकडे आले इकडे काहीतरी झोपून हां थांबा किती मोठं म्हणे बिचारी बारीक आहे पण मन किती मोठे तुम्हाला कार्यक्रमात खेळून एन्जॉय करून कसं वाटलं तुम्ही नानांना ओळखता का संभाजी भाऊंना ओळखता का कुठे संभाजी भाऊ नाही ओळखते त्यांना कुठे बसले हाय 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 नाना कुठे हा ते दोघांनी म्हणजे नानांनी संभाजी भाऊ त्यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही दोघांबद्दल काय सांगाल कार्यक्रमाबद्दल काय सांगाल धन्यवाद आजच्या महिलांना सगळ्यांना सामील होता त्यामुळे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद त्यांना असं काय भावना पोहोचल्या जोरात टाळ्या महिलांना जास्त बोलता येत नसतं पण जेवढं बोलताय त्यांचे मोजके शब्द जे आहेत ते बघा तुम्ही ते महत्वाचे मी त्यांनी मनापासून धन्यवाद मानले तुम्हाला काय बोलायचं हॅलो माझं नाव वैशाली रामचंद्र इंगुळकर नथुबाऊंची सून आहे मी मला संतोष अप्पा दसवडकर यांच्या इथं पण ह्यांच्याकडून बक्षीस मिळालेले आहे मिक्सर पैठणी आणि घड्याळ असे 3 बक्षीस मिळालेले आहे आणि मला नाना इंगुळकर यांच्यामुळे परत एकदा इथे चान्स भेटला त्यांचं मनापासून आभार आणि माझं एवढंच म्हणणं आहे की महिलांसाठी तुम्ही इथून पुढे पण असं कार्यक्रम ठेवायचा आणि करून त्या महिलांना
धन्यवाद. जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. सतत आता इथं बघा तुमच्या भागात बऱ्याचशा भागामध्ये लावण्यांचे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम, आडवलीमध्ये सुद्धा मी कार्यक्रम केले, म्हणजे डान्सिकल ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम केले, पण आडवली मधला माझा पहिला सोडून कार्यक्रम आहे. आणि आता मी लावण्याचे कार्यक्रम वगैरे करून 5 वर्ष झाले. लॉकडाऊनच्या अगोदरच बंद करून टाकले. फक्त आणि फक्त होम मिनिस्टरचे कार्यक्रम करतो. महिलांना किती आनंद देता येईल हाच प्रयत्न आम्ही करतो. बस आमच्या काय होतं की ग्रामीण भागात तर महिलांना कार्यक्रमात खेळताच येत नाही. शहरी भागातले कार्यक्रम होतात, महिला खेळतात. ग्रामीण भागातले कार्यक्रम करणारे लोक आधी असा विचार करतात, नानाच आधी असा विचार करतो की आपल्या महिला भाग घेतील का नाही, एन्जॉय करतील का नाही, आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो, त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे आपल्याला. मी म्हटलं नाना तुम्ही कार्यक्रम घेऊन बघा, महिला स्वतःहून डान्स करतील आणि आजकाल स्टेजवरती डान्स करतात. हे फक्त नानांमुळे घडलंय. एकदा जोरात त्याला गोपाळ नानांसाठी झाला पाहिजे. चला पुढच्या वेळी पुढे यांना दिला स्टँड द्या. चला वेळी रेडी गणेश. Thank you.
दाबायचं नाही, मध्ये दाबून फोडला तरी कळतो आम्हाला. आमचं रेग्युलरचं काम आहे. किती मोठा फुगतो आम्हाला माहिती आहे. क्या बात आहे वहिनी, पहिला नंबर तुमचाच येईल. दुसरा द्या, हवा होती दुसरा द्या. क्या बात आहे. बघा फुगा असा फुगला पाहिजे. बघा सगळेजण फुगा. जागेवर थांबायचं, वळायचं नाही, तसं वळायचं नाही. बघितला ना फुगा कसा फुगतो, तसा फुगा फुटला पाहिजे. लक्ष द्या तुम्ही सुद्धा. फुगवा म्हणजे तुमचाच फुटणार आहे फुगवा. एकमेकींकडे बघू नका, एकमेकींकडे बघू नका. स्वतःच्या फुगे बघा, स्वतःच्या फुग्यावरती लक्ष द्या. क्या बात है, क्या बात है. ताकद लावा वहिनी, ताकद लावा. आता वहिनी फुग्यात हवा मारायला, फुगा वहिनी हवा मारायला. क्या बात है, क्या वहिनी इकडे यायचं थांबा. फुगा या वहिनी इथं थांबा. थोडं राहिले वहिनी तुमचं. तुमचाच नंबर घ्या. एकच पाहिजे. इकडे थांबा तुम्ही, इकडे थांबा. इथं सगळं इकडे मध्ये थांबा तुम्ही. एकच पाहिजे, एक. बस या, बस. बस फुगे आवाज सुरू नका. फुगे घेऊन खाली जा, फुगे घेऊन खाली जा. तुम्हाला जर कार्यक्रम आवडला असेल तर माझे मित्र आपल्या मार्गदर्शक गावचे उपसरपंच संभाजी दादा वेंगुर्कर यांच्यासाठी जोरात टाळ्या, हात वरती करून टाळ्या वाजवा. कारण यांच्यामुळं मी इथे आलोय. यांनी मला नामांना भेटवलं आणि कार्यक्रमाचा विषय फायनल झाला. तर संभाजी वेंगुर्कर हे माझे खूप चांगले मित्र आहेत. यांची चंद्रगण सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये काही नाही म्हणलं तरी मला 5 ते 6 वर्ष झालं. मी कंपल्सरी यांच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम करतोय. एकदा जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. घ्या एक फोटो घ्या. हा दादा कॅमेराचं नाव काय? रेणू सिंग. सुरेश दादा तुम्ही फोटो राहिला आता. एक फोटो घ्या, घेऊ द्या फोटो. घ्या एक फोटो घ्या. हे पाठीमागे एक साडी होती, साडी होती, साडी होती. हा दे इकडे. हो रेणुशी साहेब इकडे या, लवकर इकडे. त्यांनी एवढा उशीर झाला ना, बायकोने विचारलं कुठे गेलतास. हे यांना त्यांना आहे ना सगळ्यांना बोलून फोटो बिटो अतिशय उत्तमरित्या फोटो काढलेले. त्यांनी सगळ्यांना इकडे बघा तिकडे बघा म्हणून फोटो काढण्यासाठी ना तुमच्या हस्ते त्यांच्यासाठी रेणुशे दादांनी सगळ्यांचे फोटो व्यवस्थित काढले म्हणून त्यांना साडी. कुठे द्या. थांबा काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही घेऊन जा साडी त्यांची. सगळ्यांनी थोडं पाठीमागे थांबा. 5 मिनिट या पुढे या सगळ्यांनी. इथं थांबा सगळ्यांनी. थांबा
बस आपल्या नंबर प्रमाणे थांबा. तुमचा नंबर किती आहे? 5. तुम्हाला कार्यक्रमात येऊन कसं वाटलं? तुम्ही नानांबद्दल, संभाजी भाऊंबद्दल, ज्यांनी कार्यक्रमाला या योगदान दिले त्यांच्याबद्दल काय सांगाल? माझं नाव रेश्मा प्रदीप दरेकर, आम्हाला देराते अडवली माझं माहेर आहे. आणि नाना मामा इंगुळकर आणि संभाजी मामा इंगुळकर यांचे या कार्यक्रमासाठी खूप सहयोग झाला. आणि रमेशदादा बर्डेकर यांचे कार्यक्रमात खूप व्हिडिओ बघते मी. आणि त्यांच्या कार्यक्रमात सगळे कार्यक्रम जिथे जेवढे कार्यक्रम होतात ना त्यांच्या कार्यक्रमात मी सहभागी होते. आणि संतोष अप्पा दसवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात माझा 2रा नंबर आला होता. त्याच्यात मला एलईडी टीव्ही, सोने चिन्ह आणि पैठणी सुद्धा मिळालेली होती. आणि खरंच खूप आनंद वाटतो. महिला बाहेर येतात, त्यांना बाहेरचं जग कळतं. सहसा गावाकडे कोणी महिला बाहेर पडत नाही. आणि मला खूप आनंद वाटतो महिला बाहेर पडतात. त्यांनी असं बाहेर पडलं पाहिजे. आणि तुम्ही त्यांना उत्तेजन करता त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. नानामामांचे सुद्धा आभारी आहे आणि संभाजी मामी सुद्धा आभारी आहे. जोरदार काय झालं पाहिजे वहिनींसाठी. नानांना विनंती करतो की आपण हे 5 नंबरचं बक्षीस या वहिनींना सुंदर असं उन्हाळ्यामध्ये गार हवा घेण्यासाठी फॅन घ्या. बस हो इकडे समोर बघा. जोरात टाळ्या करायच्या. लकी ड्रॉ मधून तुम्हाला पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा कॉईन आणि त्याचप्रमाणे मिक्सर आहे. नाना मामा यांच्यामुळे मी पहिल्यांदा स्टेजवरती येऊन इथे कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्या जिंकले सुद्धा. मला खूप आनंद होते. मी त्यांची खूप खूप आभारी. जोरदार टाळ्या. गॅस सिग्नल द्यायची यांना. या पुढे 16 नंबर सगळी या सगळी सगळ्याच्या जोरात टाळ्या. नाही घ्या फोटो काढा. बस थांबा वहिनी. इकडेच थांबायचं. इथेच थांबायचं. तुमचं नाव? कुठलं बटन खाली करता येते? काय प्रॉब्लेम नाही. असं काय एकदा आमचे साऊंड इंजिनियर गणेश दादा जगताप यांनी सगळी जोरात टाळ्या वाजवा. हात वरती करून टाळ्या वाजवा. हात वरती करून. कारण सगळी धोरण आमच्या साऊंड वरती असते आणि साऊंडचं काम हँडल करत असतात. माझे गुरु आहेत ते 99 मध्ये तरी माझ्या जेवढे कार्यक्रम झाले त्याच्यापेक्षा ते सगळे 90% कार्यक्रम गणेश भाऊ जगताप यांनी केलेले. माझे गुरु आहेत. त्याचा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. वहिनी तुम्ही तिकडून आल्या माहेरला आणि काहीतरी घेऊन चालल्यात. आणि तुम्हाला 3 नंबरला आहे उन्हाळ्यामध्ये थंडगार हवा खाण्यासाठी कूलर. तुम्हाला कूलर भेटते. तुम्ही काय सांगाल नानांबद्दल आणि नॉन? मला तर गारगार वाटते. हा कार्यक्रम दोघांचे खूप धन्यवाद. हा महिलांसाठी उपस्थित कार्यक्रमाच्या वेळी सगळे महिला मंडळी उपस्थित राहिले त्यांच्या महिलांचा सुद्धा महिलांसाठी धन्यवाद. बरोबर आहे. महिलांचे धन्यवाद मानले. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळ्या आहेत ना या जिंकल्या नाहीये. तुम्ही हरलात म्हणून या जिंकल्या. तुम्ही जर हरला नसता तर या जिंकल्या नसत्या. या तुमच्यामुळे जिंकल्या. एकदा जोरात टाळ्या स्वतःसाठी वाजवा. कारण जिंकण्या 4-5 आहेत पण हारणाऱ्या जास्त आहेत त्याच्यामुळे या जिंकल्या. यांना कूलर द्यायचे. चला घ्या कूलर. वहिनी मस्त आहे बघा कूलर बया. नका बया बसू कशा. आता तुमचंच आहे ते. लय कॉमेडी आहे तो वहिनी. हा क्या बात आहे. धन्यवाद. घ्या वहिनी ताई. इथंच थांबा. इकडे थांबा वहिनी. इकडे थांबा. बघा तिकडे काय प्रॉब्लेम. हॅलो वहिनी तुम्हाला कसं वाटलं खेळून? मला खूप चांगलं वाटलं. खूप आनंद सुद्धा झालाय. कारण तुम्ही पहिल्यांदाच जिंकले आणि हे महत्वाचं आहे. तिकडे काही नसतं मी पहिल्यांदा जिंकले. आम्ही पहिल्यांदा खेळ खेळले त्यातून मला नानांचा आभार मानायचे. कारण काही तर वेगळ्या तालुक्यात सगळ्या गावांच्या यात्रा होतात पण पुरुष मंडळी संध्याकाळचा
एन्जॉय करावं, डीजे समोर नाचावं. महिलांनी कधी नाचायचं सांगावं, महिलांनी आपलं मन मोकळं कधी करायचं, कधी एन्जॉय करायचं, त्यांना सुद्धा मन आहे ना. आणि ते मन नानांनी ओळखले. महिलांना एन्जॉय करण्यासाठी मिळालं. हे निघतंय का बघा, हे काढा, निघतंय का? उद्या असं म्हणायला नको नुसतं खोकं दिलं, ते मोठं बक्षीस त्याच्यामुळे काढून द्या. काढा काढा, फळा आहे. फ्रीज पण काढा, फ्रीजचं पण काढा, तिकडच काढा फ्रीज. आता तुमचं तुम्ही घरचं माणूस बोलवायचं, नाही घेऊन जायचं. नाही तर तुम्ही म्हणता बाया ना आता आमच्या घरी घेऊन द्या. खालून 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 काढा ना. नाही येते पॅक करता, काय प्रॉब्लेम नाही. बॉक्स फाडू नका फक्त. आणि घरी नाही ते हळदी कुंकू लावण्याची पूजा करून सुरूच करणार आहे. वहिनीसाठी झाले पाहिजे. आता आता तुमची देखील समोर समोर नाना बोलली काय समोर. एवढा आनंद झाला पहिलेच बघ. क्या बात आहे. थोडीशी अलीकडे बोलून घ्या इकडे पलीकडे घ्या, पलीकडे सर सर दोन पलीकडे सर कडे क्या फ्रीज निकाला की निकाला. वहिनी गया तुम्ही तर आधीच सांगितलं आप्पाच्या इकडे पण आप्पांचाही ज्यावेळेस कार्यक्रमाचा आपलं फायनल झालं, मी आप्पांनाही फोन केला. आप्पा मला म्हणले चांगला कार्यक्रम करा, माझे जोडीदारच आहेत म्हणले नाना, काय प्रॉब्लेम नाही. मी म्हणलं आप्पा आपलं कसं यावर्षी म्हणजे अजून नियोजन काही नाही, आचारसंहितेचा प्रॉब्लेम आहे म्हणले आपला, कारण आपलं मोठ्या लेवलवरती असतं. खरोखर आप्पांचा कार्यक्रम खूप मोठा असतो, बक्षीस भरपूर असतात, सगळ्या गोष्टी असतात, लावणी पण असते, महिलांसाठी पण कार्यक्रम असतो. पण त्याचा अजून या वर्षीचा प्लॅन झालेला नाही. झाला तर सांगतो म्हणले तुम्हाला, पण तोपर्यंत तुम्हाला तिकडे बक्षीस भेटत होतं, तुम्ही इकडे नंबर आणला. तर तुम्ही काय सांगाल कार्यक्रमाबद्दल आणि नानांबद्दल? नमस्कार, माझं नाव वैशाली रामचंद्र इंगुळकर. आता मला असं वाटतं की मी स्वप्नात आहे. म्हणजे आम्हाला चान्स भेटला नाण्यांमुळे, त्यामुळे नाण्यांचे मनापासून अभिनंदन. आणि या कार्यक्रमाची ज्यावेळेस म्हणजे माहिती भेटली त्यावेळेस कामोली गावची यात्रा होती माझ्या माहेरात, आणि माझ्या मिस्टरांनी नाव दिलं, मला सांगितलं असं असं आहे. तर त्याच्यानंतर बायका मला म्हणायला लागल्या माझ्याकडे फॉर्म आले, त्यांनी फॉर्म भरले, तर ते बोलायला लागले माझे फॉर्म भरले. तर कणजवल्यात माझ्याकडून 25 फॉर्म गेलेले आहेत. आपल्या गावामध्ये माझ्याकडून 20-30 फॉर्म गेलेले आहेत. असे मिळून 50-60 माझ्याकडून फॉर्म भरलेले आहेत. आणि त्या सगळ्या महिला म्हणायच्या वैशाली एकच नंबर आला पाहिजे, भाऊजी म्हणायचे वहिनी आपला एकच नंबर आला पाहिजे. कारण का मला सगळं येतं, म्हणजे फोर-व्हीलर, ट्रॅक्टर, गाडी ते सगळं चालवायला येतं. त्यामुळं धन्यवाद नानाला पाहिजे माझा नमस्कार. त्यामुळे एवढी मोठी मला संधी मिळाली. सगळ्यांचे, मान्यवरांचे आणि भगिनी मातांचे आभार मानते. तुम्ही थोडक्यात गेलेल्या की आरची आहेत म्हणा ना, पोहायला, ट्रॅक्टर, मोटरसायकल, गाडी आहे लोकांना काय. तुम्ही माझं वर्षा, मी तुमची आरची, रामचंद्र रावांना सातेरी मिरची. आले तर भाऊ आले का इथं? कुठे भाऊ? हातवरती करा बरं भाऊ. कुठे यांचे मिस्टर लपले का तिथं? कुठे तुमचे मिस्टर का? बरोबर. रामचंद्र इंगळकर या टेलीवर. कुठे कुठे या 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 हा असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. असू द्या. होम मिनिस्टर वहिनी ठरलेले आहेत, भाऊ पण इथे योगा योग वहिनींना उचलून घेतलं पाहिजे त्यांनी. हा आणि येऊन तर त्यांना या भाऊ या. हे बघा भाऊ, तुम्हाला ना या आरच्या ऐकणं माहित नाही, पण तुमचा लोक सेम पैशासारखा यावरती या आरच्या ऐकणं बघा. पण तुम्ही या स्टेजवरती ते राहू द्या, मोबाईल पाहिजे खाली ठेवा. फुल आणले का? इकडे या, इकडे या. आता तुमचं लग्न झालंय, तुम्हाला एक मुलगा पण आहे, तुम्ही या इकडं जरा गुडघा टेकून प्रपोज करायला. हा आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू. क्या बात है, वाजवा टाळ्या. Oh
लग्न कधी झाले? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. घेता का वहिनीसाठी घेऊ पण? मला वहिनी एवढं चिंतले आहेत, एवढं वहिनीने मेहनत केली आहे आनंदामुळे. हा घ्या ना मुलीला, काय प्रॉब्लेम नाही, घ्या. भाजीत भाजी मेथीची, वैशाली माझ्या प्रीतीची. आमच्या पुरुषांकडे ना आपल्या पुरुषांकडे 2च दुकाने आहेत, भाजीत भाजी मेथीची आणि ही माझ्या प्रीतीची. आणि पुन्हा दुसरा एक आहे, सतरंजी आणली पट्याची आणि ही माझ्या एकाच रट्ट्याची. काय काय म्हणले? आहे ती वेडिंगची हाऊस पूर्ण करा. आता त्यांनी फ्रीज आणला का तुम्ही पण गार पाणी पिणार आहे. चांदीच्या वाटीत बदामाचा शिरा, वैशाली माझ्यासाठी कोहिनूर तयार. हा क्या बात आहे, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हा आता तुमचा करंट तुम्ही बरंच ठेवला. बस 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 इकडे बघ, पुढं उचलून घ्या तिला. हा घ्या फोटो घ्या.